Hello friends, in the last part we have learned the two paragraphs. After that, now we are turning to the third paragraph. We shall see the meaning of the paragraph line to line. This does not mean that the damages are negligible. Damages means हानी किंवा नुकसान and negligible means किरकोळ किंवा नगण्य. याचा अर्थ असा होत नाही की हे नुकसान जे आहे ते नगण्य आहे किंवा किरकोळ आहे. कोणतं नुकसान? ज्या शिष्टाचार न पाळण्यामुळे होणारं नुकसान किंवा नैतिक किंवा भौतिक नुकसान जे आहे, हानी जी आहे ती दुर्लक्ष करण्याजोगी नाही किंवा ती किरकोळ किंवा नगण्य नाही. This does not mean that the damages are negligible. It is probable that the Lippmann was much more acutely hurt by what he regarded as a slur upon his social standing. It is probable. Probable means संभवनीय किंवा शक्य असणे. That the Lippmann was much more acutely hurt. Acutely means खोलवर किंवा कमालीचा and hurt means दुखावणे किंवा दुःख होणे. He was acutely hurt by what he regarded. To regard means मानणे किंवा समजणे. As a slur. Slur means blot, कलंक किंवा अवहेलना. Upon his social standing. Social standing means सामाजिक स्तर किंवा सामाजिक प्रतिष्ठा. It is probable म्हणजे अशी शक्यता आहे that what he that the Lippmann was much more acutely hurt. की लिपमन खरोखरच कमालीचा दुखावला गेला होता बाय व्हॉट ही रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग. म्हणजे त्याची सामाजिक जे काही प्रतिष्ठा आहे किंवा स्तर आहे त्याच्यावर हे कलंक आहे. या कलंकाने तो नक्कीच दुखावला गेला होता. Then he would have been if he had kick on the shins. किक मीन्स लात मारणे आणि शिन्स मीन्स नडगी. नडगी म्हणजेच पायाची पुढची नळी, गुडघ्याच्या खाली असणारी पायाची पुढची नळी, तिला आपण नडगी म्हणतो, शिन्स. ही वूड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन शिन्स. म्हणजेच जर त्याच्या नडगीवर कोणी लात मारली असती तर तो एवढा दुखावला गेला नसता. याच्यापेक्षा जास्त तो त्याच्या सामाजिक प्रतिष्ठेला जो काही कलंक लागला होता त्यामुळे दुखावला गेला होता. फॉर विच ही कुड हॅव गॉट अ लिगल रिड्रेस. इफ ही हॅड किक ऑन हिज शिन्स फॉर विच ही कुड हॅव गॉट अ लिगल रिड्रेस. रिड्रेस मीन्स निवारण, दुरुस्त करणे किंवा निवारण करणे, एखादी समस्या सोडवणे. म्हणजेच जर त्याच्या नडगीवर कुणी लात मारली असती तर तो एवढा दुखावला गेला नसतात आणि त्याच्याबद्दल त्याला कायदेशीर अशा प्रकारचं निवारणसुद्धा करता आलं असतं. परंतु त्या प्रवाशाने लिपमनचा जो काही अपमान केला होता, त्याला काही इजा पोचवली होती, ती कधीही न भरून निघणारी अशी होती. It is probable that the Lippmann was much more acutely hurt by what he regarded as a slur upon his social standing than he would have been if he had a kick on shins for which he could have got a legal redress. यात अशी शक्यता आहे की लिपमन कमालीचा दुखावला गेला असावा कारण ती अशिष्ट वागणूक म्हणजे सामाजिक स्तरावरील कलंक किंवा अवहेलना होती. जर त्याच्या नडगीवर कोणी लाथ मारली असती तर तो इतका दुखावला गेला नसता आणि कायदेशीर कारवाईने त्याचे निवारणही झाले असते. द पेन ऑफ किक ऑन द शिन्स सून पासेस अवे. पास अवे मीन्स नाहीसे होणे. पेन मीन्स वेदना. द पेन ऑफ किक ऑन शिन्स सून पासेस अवे बट द पेन ऑफ वुंड. वुंड मीन्स जखम. टू आवर सेल्फ रिस्पेक्ट. सेल्फ रिस्पेक्ट मीन्स स्वाभिमान. और व्हॅनिटी. आवर व्हॅनिटी. व्हॅनिटी मीन्स गर्व.
मे पॉइझन टू पॉइझन मीन्स बिघडवणे किंवा विष कालवणे. अ होल डे संपूर्ण दिवस. होल मीन्स संपूर्ण. द पेन ऑफ अ किक ऑन अ शिन्स सून पासेस अवे. म्हणजेच आपल्या नडगीवर कोणी लात मारली तर त्याची जी काही वेदना आहे ती हळूहळू नाहीशी होते. बट द पेन ऑफ द वुंड ऑफ आवर सेल्फ टू आवर सेल्फ रिस्पेक्ट और टू आवर व्हॅनिटी. परंतु आपल्या सामाजिक जे काही आपला स्वाभिमान जे आहे, सेल्फ रिस्पेक्ट मीन्स स्वाभिमान, आणि व्हॅनिटी मीन्स प्राईड, गर्व. आणि गर्व जो आहे त्याला जर काही जखम झाली तर त्याची वेदना जी आहे ती काय करू शकते, मी पॉइझन द होल डे, ती संपूर्ण दिवस बिघडून टाकते किंवा संपूर्ण दिवसामध्ये विष कालवते. सो द पेन ऑफ अ किक ऑन शिन सून पासेस अवे, but the pain of a wound to our self-respect or our humanity may poison a whole day. आपल्या नडगीवर लाथ मारण्याची वेदना कालांतराने नाहीशी होते, परंतु आपला आत्मसन्मान किंवा गर्व याला झाडलेली जखम जी आहे, आपला गर्व किंवा स्वाभिमान जो दुखावला गेला आहे तो काय करतो, आपला संपूर्ण दिवस खराब करून टाकतो ते किंवा बिघडून टाकू शकतो. आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमन. इमॅजिन मीन्स कल्पना असणे किंवा कल्पना करणे. डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर ऑफ हिज वुंड. डिनाय मीन्स नाकारणे. ऑथर ऑफ द वुंड मीन्स अवहेलना करणारी व्यक्ती. आउट ऑफ द लिप. ब्रूडिंग ओव्हर. ब्रूडिंग ओव्हर मीन्स कुढत बसणे, कुढत राहणे किंवा खिन्नपणे विचार करत राहणे. द इन्सल्ट बाय आवर. इन्सल्ट मीन्स अपमान. बाय द आवर मीन्स अनेक तास. म्हणजेच लेखक म्हणतोय की मी कल्पना करू शकतो किंवा मला कल्पना आहे, आय कॅन इमॅजिन that the liftman denied the relief of throwing the author of his wound out of the lift. म्हणजेच त्याची अवहेलना करणाऱ्या व्यक्ती जी होती, लिफ्टमनची अवहेलना करणारी व्यक्ती, तिला म्हणजे याने बाहेर फेकलं होतं, बाहेर काढलं होतं लिफ्टच्या, आणि त्याच्याबद्दल त्याला तशा प्रकारची शिक्षा जी काही सूट आहे, सवलत आहे, ती नाकारली गेली होती. आणि अशा प्रकारचा लिफ्टमन ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द आवर, तो अनेक तास विचार करत राहिला असला पाहिजे. अँड व्हिजिटिंग हिज वाईफ इन द इव्हनिंग. आणि संध्याकाळी त्याच्या पत्नीला भेटल्यानंतर ॲज द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. रिस्टोरिंग मीन्स टू रिस्टोर मीन्स परत मिळवणे, आणि इक्विलिब्रियम मीन्स बॅलन्स, मानसिक संतुलन. इक्विलिब्रियम, बॅलन्स, मानसिक संतुलन. रिस्टोर मीन्स पुन्हा मिळवणे, परत मिळवणे. आणि मग संध्याकाळी त्याच्या पत्नीला भेटून त्यानं त्याचं जे काही मानसिक संतुलन जे आहे ते परत मिळवलं असावं. आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमन डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर ऑफ हिज वुंड आउट ऑफ द लिफ्ट, ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट by the hour, and visiting his wife in the evening as the only way to restore his equilibrium. लेखक म्हणतो की मी कल्पना करू शकतो की लिफ्टमनने की ज्यानं अवहेलना करणाऱ्या माणसाला बाहेर काढले होते, परंतु ज्याला प्रत्युत्तराची किंमत मोजावी लागली, म्हणजेच लिफ्टमनला दंड भरावा लागला, त्याने किती तास कुडत काढले असतील. म्हणजे आपल्या समोरच्या माणसाला आपण लिफ्टमधून बाहेर काढलं आणि त्याच्याबद्दल आपल्याला अशिष्ट वागणुकीबद्दल आपल्याला त्या माणसाच्या काढून दिल्याबद्दल आपल्याला दंड भोगावं लागतं. याच्या बदल्यात त्या लिफ्टमनने किती तास कुडत काढले असतील याची लेखक म्हणतो मी कल्पना करतो. आणि संध्याकाळी त्याच्या मदतीला त्याच्या पत्नीला भेटल्यानंतर त्याने व्यक्त होऊन त्याचे मानसिक संतुलन पुन्हा मिळवण्याचा मार्ग अवलंबला असणार. म्हणजेच
त्याने पत्नीकडे मन मोकळे करून मानसिक संतुलन मिळवले असेल, पुन्हा मिळवले असेल, परत मिळवले असेल. For there are few things more catching than bad temper and bad manners. Catching means लागण होणारे. Few means थोडे. Bad temper means वाईट मनस्थिती. Bad manners वाईट वर्तणूक. For means because. For there are few things more catching than bad temper and bad manner. कारण फक्त अशा थोड्या गोष्टी आहेत की ज्यांची लागण जी आहे ती ह्या बॅड टेम्पर म्हणजे वाईट मनस्थितीसारखी किंवा वाईट वर्तणुकीसारखी लगेच पटकन होते. सो फॉर देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. कारण वाईट मनस्थिती आणि वाईट वर्तणूक यांच्या इतक्या सहज लागण होणाऱ्या दुसऱ्या थोड्याच गोष्टी आहेत. म्हणजेच यांच्या इतकी सहजासहजी लागण कोणत्या दुसऱ्या गोष्टीने होत नाही. म्हणजेच या दोन गोष्टी वाईट मनस्थिती आणि वाईट वर्तणूक यांची लागण सहजासहजी होते. For there are few things more catching than bad temper and bad manners. When Sir Anthony Absolute bullied Captain Absolute. Bully means धमकावणे. जेव्हा सर अँथोनी ॲब्सोल्यूटने धमकावलं कॅप्टन ॲब्सोल्यूटला धमकावलं. सर अँथोनी ॲब्सोल्यूटला जेव्हा कॅप्टन ॲब्सोल्यूटला धमकावलं, धमकी दिली. द लॅटर वेंट आउट. लॅटर मीन्स दुसरा. याचा अर्थ लॅटर म्हणजे नंतर उल्लेख केलेला आहे. याचा अर्थ इथं दोन ॲब्सोल्यूट आहेत. पहिला आहे सर अँथोनी ॲब्सोल्यूट आणि दुसरा आहे कॅप्टन ॲब्सोल्यूट. म्हणजे पहिला जे आहे त्याला फार्मर म्हणलं जातं आणि कॅप्टन ॲब्सोल्यूट लॅटर म्हणजे दुसरा, नंतरचा, क्रमाने एकापाठोपाठ येणारा दुसरा. याचा अर्थ कॅप्टन ॲब्सोल्यूट. व्हेन सर अँथोनी ॲब्सोल्यूट bullied कॅप्टन ॲब्सोल्यूट, द लॅटर वेंट आउट अँड bullied हिज मॅन फॅग. आणि मग तो बाहेर गेला. म्हणजेच सर अँथोनी ॲब्सोल्यूटने जेव्हा कॅप्टन ॲब्सोल्यूटला धमकावलं तर दुसरा म्हणजेच कॅप्टन ॲब्सोल्यूट तो बाहेर गेला. अँड bullied हिज मॅन फॅग. आणि त्याने त्याच्या माणसाला, म्हणजे त्या माणसाचं नाव फॅग होतं, त्या फॅगला धमकावलं. व्हेअर अपॉन मीन्स त्यावर. व्हेअर अपॉन त्यावर आणि त्यावर किंवा ज्या नंतर. म्हणजेच कॅप्टन ॲब्सोल्यूटने फॅगला धमकावल्यानंतर. व्हेअर अपॉन फॅग वेंट आउट डाऊनस्टेअर्स. आणि फॅग लगेच खालच्या मजल्यावर गेला, बाहेर खालच्या मजल्यावर गेला. अँड किक द पेज बॉय. किक मीन्स लात मारणे. पेज बॉय मीन्स तरुण नौकर किंवा हॉटेल, सिनेमागृह इत्यादीतील नौकर किंवा हुजऱ्या. पेज बॉय तरुण नौकर किंवा हॉटेल, सिनेमागृह इत्यादीतील नौकर किंवा हुजऱ्या, त्याला पेज बॉय म्हणलं जातं. सो फॅग व्हेअर अपॉन फॅग वेंट डाऊनस्टेअर्स अँड किक द पेज बॉय. आणि फॅग खाली गेला आणि त्यानं त्याच्या जो काही नौकर होता, तरुण नौकर, त्याला लात मारली. व्हेन सर अँथोनी ॲब्सोल्यूट bullied कॅप्टन ॲब्सोल्यूट, द लॅटर वेंट आउट अँड bullied हिज मॅन फॅग. व्हेअरअपॉन फॅग वेंट आउट डाऊनस्टेअर्स अँड किक द पेज बॉय. जेव्हा सर अँथोनी ॲब्सोल्यूटने कॅप्टन ॲब्सोल्यूटला धमकावले तेव्हा दुसऱ्याने म्हणजे कॅप्टन ॲब्सोल्यूटने बाहेर जाऊन आपल्या माणसाला म्हणजेच फॅगला धमकावले. आणि त्यावर फॅगनं खालच्या मजल्यावर जाऊन त्याच्या तरुण नौकरास लात मारली. So we come to know here, this is the effect of action and reaction.
क्रिया आणि प्रतिक्रिया कशा झाल्यात ते आपण पाहिलं. सर अँथॉनी ॲब्सोल्यूटकडून कॅप्टन ॲब्सोल्यूटकडे, कॅप्टन ॲब्सोल्यूटकडून फॅगकडे आणि फॅगकडून त्याच्या तरुण नौकराकडे. Probably the man who said top to the liftman was really only getting back on his employer who had not said good morning. Probably शक्यतो बहुधा ज्या माणसाने टॉप म्हणलं होतं म्हणजे तो प्रवासी लिफ्टमधला, त्या लिफ्टमधला त्यानं टॉप म्हणलं होतं असा जो प्रवासी होता तो शक्यतो कसा असावा, कोणत्या अवस्थेत असावा. वॉज रिअली ओनली गेटिंग बॅक ऑन हिज एम्प्लॉयर. तो त्याच्या एम्प्लॉयर मीन्स मालक, जो नोकरी देतो तो एम्प्लॉयर, हू हॅड नॉट सेड गुड मॉर्निंग, की ज्या नोकराने, ज्या मालकाने त्या प्रवाशाला तशा प्रकारे गुड मॉर्निंग म्हणलं नसावं. टू हिम बिकॉज ही हिमसेल्फ हॅड बीन हेनपेक्ड ॲट ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ. कारण तो जो मालक आहे त्या मालकाची सुद्धा अवस्था काय होती, हॅड बीन हेनपेक्ड. हेनपेक मीन्स पत्नीकडून, टू हेनपेक मीन्स पत्नीने सतावणे. तो मालक जो आहे तो सकाळी न्याहारीच्या वेळी पत्नीकडून सतावला गेलेला असावा. Probably the man who said top to the liftman was really only getting back to his employer who had not said good morning to him because he himself had been henpecked at breakfast by his wife. तो त्याच्या पत्नीकडून तसा न्याहारीच्या वेळी, नाश्त्याच्या वेळी काय व्हायला होता, सतावला गेला होता. आणि त्यामुळेच तो आपल्या खालच्या ज्या माणसाला तो गुड मॉर्निंग म्हणला नाही, म्हणजे पॅसेंजरला, ह्या लिफ्टमधल्या टॉप म्हणणाऱ्याला. आणि त्याचा परिणाम हा सुद्धा लिफ्टमधला प्लीज टॉप असं म्हणला नाही, टॉप प्लीज असं म्हणला नाही. बिकॉज ही हिमसेल्फ हॅड बीन हेनपेक्ड ॲट ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ टू हुम द कुक हॅड बीन इन्सॉलंट. कुक मीन्स स्वयंपाकीन जी आहे ती. आणि हे इन्सॉलंट मीन्स उद्धट. इन्सॉलंट बिकॉज द हाऊसमेड हॅड आन्सर्ड हर बॅक. टू आन्सर बॅक मीन्स उलट बोलणे. म्हणजेच जी मालकाची पत्नी आहे तिनं मालकाला सतावलं, पण तिनं का सतावलं होतं, टू हुम द कुक हॅड बीन इन्सॉलंट. कारण जी स्वयंपाकीन जी होती ती स्वयंपाकीन काय करत होती, ती तिच्याशी उद्धटपणे वागली होती, मालकिनीशी उद्धटपणे वागली होती. आणि स्वयंपाकीन जी आहे ती उद्धटपणे का वागली, बिकॉज द हाऊसमेड हॅड आन्सर्ड. हाऊसमेड मीन्स मोलकरीण. हॅड आन्सर्ड हर बॅक. कारण मोलकरीणने तिला उलट उत्तर दिलं होतं, उद्धटपणे ती तिच्याशी बोलली होती, उलट उत्तर किंवा प्रत्युत्तर जे आहे ते दिलं होतं. म्हणजेच याचाच एकमेकाचा परिणाम एकमेकावर होत होता, हे आपल्याला इथं दिसतं. जी काही मोलकरीण आहे ती जी स्वयंपाकीन आहे तिला बोलली. स्वयंपाकीन जी आहे ती मालकिनीशी उद्धटपणे वागली. मालकिनीशी उद्धटपणे वागल्यामुळे मालकीन आपल्या नवऱ्याला तिनं न्याहारीच्या वेळी सतावलं. आणि नवऱ्याला सतावल्यामुळे नवऱ्याने आपल्या हाताखालच्या माणसाला गुड मॉर्निंग म्हणलं नाही. आणि गुड मॉर्निंग म्हणलं नाही म्हणून याने लिफ्टमध्ये जाताना फक्त टॉप म्हणलं, टॉप प्लीज म्हणलं नाही. So this is what we come to know. Probably the man who said top to the liftman was really only getting back on his employer who said good morning to him because he himself had been henpecked at breakfast by his wife, to whom the cook had been insolent because the housemaid had answered her back. शक्यतो लिफ्टमधला टॉप म्हणणारा माणूस हा त्याच्या मालकावर रागावलेला होता
की ज्या मालकाने त्याला गुड मॉर्निंग म्हटलं नव्हते. मालकाने गुड मॉर्निंग म्हटलं नव्हते कारण न्याहारीच्या वेळी त्याच्या बायकोने त्याला सतावले होते. बायकोने का सतावले होते तर तिची स्वयंपाकीन तिच्याशी उद्धटपणाने वागली होती. स्वयंपाकीन उद्धटपणाने वागली होती कारण मोलकरीण तिला उलट बोलली होती.